दादा संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. मला काही बोलायचं नाही. मी पुस्तक वाचलेलं नाहीये. मला नरकाचं माहिती नाही. स्वर्गाचं असेल तर मी सांगेन. व्यवस्थित चालवण्याची धमक आहे. त्यांना सर्वांनी मतदान करावं असं आवाहन. दादा वळवाचा पाऊस जास्त पडतोय गेली. वळवाचा पाऊस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता 12 का 13 ह्याच्या जिल्ह्यांच्या मध्ये हाय अलर्ट सांगितलेला होता आणि तशा प्रकारचं एक वातावरण आपल्याकडे झालेलं आहे. उन्हाची मधल्या काळात तीव्रता जास्त होती, ती आता कमी झालेली आहे. पण उन्हाळी पिकं ज्यांची आहेत, विशेषतः कांदा असेल किंवा अशी काही पिकं आहेत, त्याचं नुकसान होतंय आणि काही पिकांना म्हणजे ऊसासारख्या पिकाला त्याचा फायदा होतो. काही पिकांना फायदा आहे, काही पिकांना नुकसान आहे. परंतु वादळ आलं आणि त्याच्यात जर उभी पिकाशी झोपली तर केळीच्या बागा असतात किंवा इतर काही पिकं असतात तर मात्र अडचणी येतात. मी कालच विभागीय आयुक्त पुण्याच्या माझ्या मीटिंग होत्या खरीप पूर्व हंगामाची, त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की विभागात तरी सगळीकडं सूचना जिल्हाधिकाऱ्यांना द्या. जर नुकसान झालेलं असेल तर जे काही NDRF SDRFचे नॉर्म्स आहेत त्या प्रकारे त्यांना नुकसान भरपाई देण्यात. दादा शेवटच्या 3 दिवस आपण छत्रपती कारखान्यामध्ये झंझावती दौरा. शेवटचे 3 दिवस नव्हतो मी. फक्त 16 तारखेला 15 तारखेला दुपारी 4 वाजता आलो. त्यावेळेस 2 सभा घेतल्या संध्याकाळच्या आणि 15 तारखेला संध्याकाळच्या 2 सभा घेतल्या. नाही, 15 तारखेला आलो, 15ला 2 सभा घेतल्या. 16ला सांगता सभेला मी येणारच होतो. मी आधीच सांगितलं होतं पृथ्वीराज बापू आणि त्या सगळ्यांना की मी येईन. आणि माझं सुरुवात छत्रपती कारखान्यापासून झाली. मी इथला सभासद आहे. माझे वडील सभासद होते, माझे आजोबा सभासद होते, आमच्या परिवारातले अनेक जण इथले सगळे सभासद होते. त्याच्यामुळं राजकीय दृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिकदृष्ट्या आमच्या 53 गावातल्या पुणे आणि इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या दृष्टीनं कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हा साखर कारखाना फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं ह्यावेळेस लक्ष घातलं. दादा एकतर्फी निवडणूक होणार असं तुम्ही सुरुवातीपासून हे नाही, एकतर्फी नाही. आम्ही नेहमी कुठली निवडणूक म्हटलं तर ती तुल्यबळ आहे असं समजूनच निवडणुकीत. दादा संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. मला काही बोलायचं नाही. मी पुस्तक वाचलेलं नाहीये. मला नरकाचं माहिती नाही. स्वर्गाचं असेल तर मी सांगेन.